शेतकरी मित्रांनो, वर्ष आहे 2026 आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलेला असेल की 2026 मध्ये आपण कापूस पिकाची कोणती व्हरायटी निवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी कापसाचं उत्पादन कमी झालं म्हणून काळजीत आहात का? किंवा योग्य वाण न निवडल्यामुळे तुमचं नुकसान झालंय का? मग थांबा, कारण 2026च्या हंगामासाठी अशा काही टॉप व्हरायटीबद्दल मी माहिती घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी, जे एका झाडाला 400 ते 500 प्लस बोंड देण्याची क्षमता ठेवतात. तर ते कशा पद्धतीने आणि नियोजन कसे करायचे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी खास टिप्स सांगणार आहे जे तुमचं उत्पादन वाढवायला मदत करेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, व्हरायटी खूप खास आहे आणि तुमच्यासाठी खूप मोलाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर जी आपण 2026साठी टॉपची व्हरायटी घेणार आहोत आणि निवड करणार आहोत, तर ती व्हरायटी अल्पगिरी सीड्स या कंपनीची एक लोकप्रिय कापूस जात आहे BG2मध्ये. विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घेऊया. तर या वाणाची जर तुम्ही लागवड करत असणार तर जमिनीचा प्रकार आणि कालावधी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर कालावधी हा वाण साधारणपणे 150 ते 160 दिवसांचा असतो. याचा कालावधी मध्यम आहे. आणि जमिनीचा जर प्रकार आपण बघितला तर मध्यम ते भारी जमीन या वाणासाठी अतिशय योग्य ठरते. आणि पाणी व्यवस्थापन जर आपण बघितलं तर हे वाण कोरडवाहू आणि बागायत अशा दोन्ही पद्धतींसाठी पोषक आहे. आणि झाडाची जर या ठिकाणी रचना आणि बोंडाची वैशिष्ट्ये जर आपण जाणून घ्यायला बघितलं तर बोंडाचे वजन साधारणतः 6.5 ते 7 ग्रॅमपर्यंत भरते. खूप चांगल्या प्रकारे वजनास म्हणजे ही जात आहे. बोंडांची संख्या, झाडाला बोंडांची संख्या भरपूर असते आणि ती खालपासून वरपर्यंत एक समान स्वरूपात लागत असते. त्याच्यामुळे उत्पादन म्हणजे वाढीव येण्यास आपल्याला चांगला फायदा होतो. वेचणीला सोपा हा कापूसचा प्रकार आहे. वेचायला सोपा असतो आणि पांढरा शुभ्र चमकदार असतो. आणि याची उत्पादन देण्याची जर क्षमता आपण बघितली तर मित्रांनो, तुम्ही जर अमृत पॅटर्न फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक एकरी उत्पादन मिळू शकतं. त्यासाठी फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. प्ले स्टोअरला अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे. तसंच मी तुम्हाला एक खास टिप सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. तर अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन, तेही अगदी कमी खर्चात एकरी तुम्ही उत्पादन घेऊ शकता. तर इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, अमृत पॅटर्न कापूस नियोजन सर्च करा. लाखो शेतकरी ज्यांनी कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेलं आहे तर त्यांचे फीडबॅक तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, फडतल म्हणजेच वॉलो प्लस हे वाण आहे. तर फडतल घेण्यासाठी उत्तम मानले जाते, ज्यामुळे हंगामाच्या शेवटी अतिरिक्त उत्पादन मिळण्यास तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. तर मित्रांनो, BG2 हे वाण म्हणजेच ओलो प्लस आहे. तर वॉलो प्लस हे वाण प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय ठरलेलं आहे. तर या वाणाची नक्कीच निवड करा. तसंच याचे जर रोग आणि कीड प्रतिकारशक्ती जर आपण बघितली तर रस शोषक किडी हे वाण मावा, तुडतुडे यासारख्या रस शोषक किडींना मध्यम स्वरूपाचे सहनशील आहे. तसंच रोगप्रतिकारशक्ती, लाल्या रोगाला आणि इतर बुरशीजन्य रोगांना हा वाण बऱ्यापैकी प्रतिकार करू शकतो. जबरदस्त पद्धतीची व्हरायटी आहे. तर लागवड अंतर जर आपण या ठिकाणी बघितली मित्रांनो, तर बऱ्याच शेतकऱ्यांना व्हरायटी तर निवड करतात, मग प्रश्न पडतो लागवड अंतर काय घ्यायचं. तर अमृत पॅटर्न फॉलो केल्यानंतर अमृत पॅटर्न पद्धतीचं लागवड अंतर काय आहे जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्याचं रहस्य. तर अमृत पॅटर्न फॉलो करा. तसेच मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमची खूप काही चांगली मदत करू शकतो. आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तसेच मित्रांनो, तुम्ही गेल्या वर्षी कोणत्या वाणाची लागवड केली होती ती म्हणजेच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ह्या वर्षी तुम्ही कोणती व्हरायटी निवड करणार आहेत ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खास टिप मी तुम्हाला शेवटी देणार होती, अमृत पॅटर्न जर फॉलो करत असणार तर प्रक्रिया केलेलं शेणखत वापरायला विसरू नका. धन्यवाद.